नमस्कार कृषी बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप स्वागत. मित्रांनो, मागील वर्षी खरड छाटणी नंतर जी गोळीबार छाटणी झाली त्याच्यामध्ये जवळजवळ 60 ते 70% बागा ह्या फेल होत्या. याला मुख्य कारण म्हणजे खरड छाटणीनंतर काडीमध्ये जी सूक्ष्म घड निर्मिती व्हायला पाहिजे होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा आला आणि त्याबद्दल फुटवा ते फ्रुटफुलनेस ह्या विषयावरती मी मागील एका व्हिडिओमध्ये त्याबद्दल सविस्तर बोललेलो आहे. तरी देखील फ्रुटफुलनेससाठी काय काय अडचणी आल्या त्यामध्ये सगळ्यात महत्वाची पहिली अडचण म्हणजे सूर्यप्रकाश आणि ढगाळ हवामान ही मुख्य अडचण होती. त्याच्यानंतर मुळामध्ये वापसा नसणे किंवा जमीन दलदल हे दुसरं कारण होतं. तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, आपण खतच टाकले नाही किंवा खतं टाकायला चान्स भेटला नाही म्हणजे खतांचं नियोजन आपलं कोलमडलं, ही तिसरी अडचण होती. आणि चौथी अडचण म्हणजे बऱ्याच ठिकाणी सतत पावसामुळे बऱ्याच ठिकाणी डावणी होता, करपा होता, परंतु त्याचं व्यवस्थित असं नियोजन करणं आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना जमलं त्या शेतकऱ्यांकडे माल आले, ज्यांची पानं शेवटपर्यंत टिकले त्यांनाच माल आला, परंतु मध्ये जास्त डावणी करप्यानं पान खराब झाले त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बागा फेल होत्या. पाचवं जे महत्वाचं कारण होतं ते म्हणजे पाणी नियोजन. पाणी नियोजन कोलमडलं म्हणजे सतत पाऊस असल्यामुळे पाणी द्यावा की न द्यावा किंवा जास्तच पाणी होते, खाली दलदले, हे एक मुख्य कारण होतं. आणि पाचवी जी गोष्ट होती त्याला आपण 5% वेटेज देतो ते म्हणजे पीजीआरचा वापर. अनेक ग्रोथ रिटार्डंटचा वापर करून अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं इन्व्हेस्टमेंट करून देखील तुम्ही त्या ठिकाणी आपल्याकडे घड निर्मिती ही फेल झालेली होती. त्यामुळे पीजीआरचा पण कितपत रोल आहे, किती रोल आहे, तरी पण आपण त्याला 5-10% नक्कीच वेटेज देऊ शकतो. आता आपण हे सर्व कारण मागच्या वर्षीच्या खरड छाटणीमध्ये आलेले होते आणि त्यामुळे मागच्या वर्षीची अडचण ह्या वर्षी येऊ नये यासाठी आपल्याला विशेष काळजी ह्या खरड छाटणीमध्ये नक्की घ्यायची. आता यामध्ये एक जो मुद्दा आहे, 5-6 कारणांपैकी एक जो मुद्दा आहे तो म्हणजे खतांचं नियोजन. याविषयी मी आज बोलणार आहे. खतांच्या नियोजनामध्ये आपण अतिशय अक्षम्य असं दुर्लक्ष करतो. मी नेहमी म्हणत असतो की मला सकाळी भूक लागते, मी 10 वाजता जेवण करतो. दुपारी मला भूक लागते, मी 1-1.5 वाजता जेवण करतो. नंतर मला पुन्हा संध्याकाळी भूक लागते आणि मी संध्याकाळी 7-8 वाजता जेवण करत असतो. म्हणजे काही काही मंडळींना, काही काही व्यक्तींना 2 वेळेस जेवण करावं लागतं, काही काहींना 3 वेळेस जेवण करावं लागतं. त्याच पद्धतीनं आपण द्राक्ष बागेचं नियोजन करताना आपल्याला खरड छाटणीसाठी वेगळा डोस आहे, ऑक्टोबर छाटणीसाठी वेगळा डोस आहे. त्याच्यामध्ये पण स्टेज वाईज आपल्याला वेगवेगळ्या खतांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. परंतु आपण कुठेतरी माती परीक्षण करतो, कुठेतरी पांदेत परीक्षण करतो आणि त्या लॅब सांगतात की तुमच्याकडे पोटॅश खूप जास्त आहे, तुम्हाला पोटॅश टाकायचीच गरज नाही. आणि मग आपण जे खतं टाकायला पाहिजे ते अजिबात टाकत नाही. म्हणजे माती परीक्षण करणं चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, परंतु त्याच्यावर जे रिकमेंडेशन दिलं जातं ते मात्र अतिशय चुकीचं आहे हे मी ठामपणे सांगू शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे माती परीक्षण करून घेणं आणि माती परीक्षणानुसार सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला सॉइल रिक्लेमेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. सॉइल रिक्लेमेशन म्हणजेच आपल्या जमिनीमधील पीएच कसा आहे, ईसी कसा आहे त्याच्यानुसार आपल्याला भूसुधारकांचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्या जमिनीचा पीएच 8च्या आत असेल तर त्या ठिकाणी सल्फर 40 किलो आणि जिप्सम 1 टनापर्यंत देणं गरजेचं आहे. तर त्याचबरोबर 8 ते 8.5चं पीएच असेल तर त्या ठिकाणी सल्फर 60-70 किलोपर्यंत आणि जिप्सम 2 टनापर्यंत देणं गरजेचं आहे. परंतु माझा जमिनीचा पीएच जर 8.5च्या वरती असेल तर त्या ठिकाणी 100 किलोपेक्षा जास्त सल्फर देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर 3 टनापेक्षा जास्त जिप्समचा वापर करणं अतिशय महत्वाचं आहे. तर हा जो बेसिक भूसुधारकांचा वापर किंवा सॉइल रिक्लेमेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. कुणी म्हणतं सॉइल रिक्लेमेशनसाठी आम्ही सल्फ्युरिक ऍसिडचा वापर करतो, फॉस्फरिक ऍसिडचा वापर करतो, परंतु ऍसिड ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती 2 ते 3 वर्षातून एकदा करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ऍसिड ट्रीटमेंट केल्यानंतर कायम ऍसिडिक पाणी, ऍसिडिक खतं, ऍसिड देऊन पाणी नियोजन करणं देखील घातक ठरू शकतं. त्यामुळे ऍसिड ट्रीटमेंट द्यायची असेल तर ती 3 वर्षातून एकदा तुम्ही करू शकता. अन्यथा तुमच्या जमीन आधीच ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे आणि जास्त ऍसिडमुळे हाय तो ऑर्गॅनिक कार्बन ची डिग्रेडेशन, विघटन हे जास्त प्रमाणात होतं आणि जो ऑर्गॅनिक कार्बन आपला फक्त 4 महिन्यासाठी वापरायचा होता तो पहिल्या 10-15 दिवसातच त्याचं डिग्रेडेशन होऊन तो खतम होऊन जातो. त्यामुळे ऍसिड ट्रीटमेंट करताना ही अघोरी उपाय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपण अनेक अघोरी बाबा तुम्ही टीव्हीला व्हिडिओला ऐकत असता की अघोरी गोष्टी, परंतु ऍसिड ट्रीटमेंट देऊन पीएच कमी करणं ही अघोरी विद्या आहे असं मी तुम्हाला सांगेन. तर पहिलं सॉइल रिक्लेमेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सूक्ष्म घड निर्मितीसाठी कोणते न्यूट्रिएंट महत्वाचे तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक आणि बोरॉन हे
न्यूट्रिएंट्स अतिशय महत्वाचे आणि मग याचा वापर करणं आणि सगळ्यात महत्वाचं बेसल डोस टाकणं. बेसल डोस छाटणीच्या आधी 15 दिवस 20 दिवस टाकून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ह्या बेसल डोसमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुपर फॉस्फेटचा वापर. मित्रांनो, जे शेतकरी सुपर फॉस्फेट टाकतात त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे घट निर्मितीला अडचण येत नाही. परंतु जे मंडळी सुपर फॉस्फेट टाकतात, जे मंडळी सुपर फॉस्फेट टाळतात त्या ठिकाणी मात्र घट निर्मितीवर मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे. मित्रांनो, बेसल डोसमध्ये पहिली गोष्ट तर बेसल डोस टाका आणि दुसरी गोष्ट म्हणजे बेसल डोसमध्ये सुपर फॉस्फेटचा वापर. सुपर फॉस्फेट 300 ते 400 किलो एकरी टाकायचंय. ड्रीपच्या खाली भोदावरती सुपर फॉस्फेट आधी सल्फर दिल्यानंतर पसरून द्यायचंय. त्याच्यानंतर डीएपी एकरी 1 बॅग द्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं एसओपी एकरी 25 किलो द्यायचंय. तुम्ही एसओपी फॉस्फरिक आणि एसओपी ड्रीपद्वारे देखील देऊ शकता, पण सुपर फॉस्फेट आणि डीएपीचा वापर करून घेणं अतिशय महत्वाचं आहे. नंतर सगळ्यात महत्वाचं सूक्ष्म न्यूट्रिएंटसाठी, मायक्रो न्यूट्रिएंटसाठी आपल्याला मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य एकत्र द्यायचे नाहीये. मुख्य अन्नद्रव्य एनपीके आपल्याला छाटणीच्या 15-20 दिवसांनी द्यायचंय, तर सूक्ष्म अन्नद्रव्य मायक्रो न्यूट्रिएंट्स हे आपल्याला छाटणी केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे छाटणीच्या आधी पांढरी मुळीची चांगली वाढ होण्यासाठी आधी द्यायचंय, 5 किलो द्यायचंय. त्याच्यानंतर मुळांची चांगली वाढ होण्यासाठी फर्टेज 2 किलो, मिंगल 2 किलो आणि अल्ट्रास्पीड 2 लिटर हे ट्रीप मधून द्यायचे. फुटेपर्यंत पाणी तिथे द्यायचं आहे. त्याचबरोबर नायट्रोजनचा पुरवठा करून मुळीला फुटीनं चालना देण्यासाठी 1345 5 किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो ड्रीप वाटे देणं अत्यंत गरजेचं आहे. हे पहिल्या झटक्यामध्ये, पहिल्या पंधरवड्यामध्ये एवढे खतं देणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानुसार त्याचबरोबर स्टेजनुसार फुटवे चांगले आल्यानंतर सपकेनंतर काय द्यायचंय, त्याच्यानंतर टॉपिंगच्या वेळेस काय द्यायचंय, त्याच्याबद्दल आपण सविस्तर दुसरा व्हिडिओ करू. परंतु हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं, छाटणी करताना जो पानं काड्या ज्या निघणार आहेत त्याचं लगेच रोटरी मारून किंवा त्या मशीनमध्ये घालून त्याचा चुराटा करायचा नाही. ह्या वर्षी हीट जास्त असल्यामुळे जेवढे पानं काड्या असतील त्या भोदावरती देखील मल्चिंग करायची. कमीत कमी महिनाभर 2 महिने हे पानं काड्या ह्या तशाच असायला पाहिजे. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर एखादा पाऊस पडल्यानंतर त्याचं तुम्ही रोटरी करणं असेल, त्याचे तुकडे करणं असेल किंवा काय करायचं ते तुम्ही करू शकता. परंतु लगेच एकदम भारी मशीन आलं आणि छाटणी केल्यानंतर त्याचं रोटरी करून टाकणं, त्याचा चुराटा करून टाकणं, कृपया त्याची घाई तुम्ही ह्या वर्षी अजिबात करू नका. ह्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की खताचा वापर, दाणेदार खताचा वापर करणं बेसल डोस मध्ये अतिशय महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण आज भारी कंपन्या आहेत, खूप चांगले झाले वॉटर सोल्युबल खत आहेत. अनेक चांगले कंपन्या त्यांचे वॉटर सोल्युबल असतील, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल असतील, न्यूट्रिएंट्स असतील, ते अतिशय चांगले आहेत, त्याच्याबद्दल मला शंका नाही. परंतु जे दाणेदार खतावर गव्हर्नमेंट सबसिडी देत आहे त्या दाणेदार खतांचा वापर आपल्याला करून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण दाणेदार खतामुळेच आपल्या जमिनीची फर्टिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटी जर मेंटेन करायची असेल तर आपल्याला दाणेदार खतं टाका. दाणेदार खतं टाकताना आपण नेहमी म्हणतो की हे सर 10% लागू होतं, हे 20% लागू होतं. जरी ते आता 15-20% लागू होत असलं पण त्याचा रेशिड्युअल इफेक्ट, त्याचा फायदा पुढच्या पिकासाठी होत असतो किंवा पुढच्या 6 महिन्यापर्यंत ते खतं हळूहळू मुळांना जसं पाहिजे, झाडाला जसं पाहिजे त्याच्या पद्धतीनं अवेलेबल होऊ शकतात. पुढचा जो मुद्दा आहे की खतं फिक्स होतात. सर, खतं फिक्स होतात. अरे, खतं फिक्स होणं हे सुद्धा काळाची गरज आहे किंवा ही प्रोसेस देखील महत्वाची आहे. न्यूट्रिएंट अवेलेबिलिटीमध्ये आधी खतं फिक्स होणे, त्याच्यानंतर त्याच्यावरती बॅक्टेरिया आणि काही सूक्ष्मजीवांचं कार्य करून त्या ठिकाणी ते फिक्स झालेले खतं त्याचं रूपांतरण करणं, ट्रान्सफॉर्मेशन करणं आणि त्याच्यानंतर ते अवेलेबल सोल्युशनमध्ये उपलब्ध करणं, नंतर त्याचं ऑब्सॉर्प्शन करणं, अशा ह्या 4 फेजेस आहेत. खतं फिक्स होणं, त्याच्या खतांचं रूपांतर करणं, खतांचं सोल्युबल सॉइल सोल्युशनमध्ये कन्व्हर्जन होणं आणि त्याच्यानंतर मुळांकडनं अब्सॉर्प्शन होणे, तर शोषण होणं. तर हे 4ही पायऱ्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे खतं फिक्स होतात म्हणून अजिबात घाबरायचं नाहीये आणि खतं फिक्स झाले तरी चालतील. आणि कोणी जर खतं फिक्स होतात म्हणजे खूप आपला तोटा होतो असं जर कोणी म्हणत असेल तर त्या तज्ज्ञ असेल, शेतकरी असेल, कोणी असेल, त्याला नक्की माझ्याशी बोलायला लावा. मी त्याचाही गैरसमज दूर करतो आणि तुमचा देखील गैरसमज दूर करायला नक्की अवेलेबल असणार आहे. किंवा मला कोणाची काही तक्रार असेल की खतं फिक्स होणं म्हणजे खूप चुकीचं, तर तुम्हाला कॉमेंटमध्ये लिहा, त्याला देखील मी माझ्याशी तुम्ही बोलू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. खरड छाटणीमध्ये खतांच्या नियोजनासाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे आणि पुढील सीझनसाठी सूक्ष्म घट निर्मितीसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच जास्त मित्रांनो शेअर करा. अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड केलं नसेल तर आजच ग्रेप मास्टर ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या छाटणीची तारीख टाका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण स्प्रेचं नियोजन असतील, खताचं नियोजन असेल, पाण्याचं नियोजन असेल, हे सर्व गोष्टी तुम्हाला तिथे उपलब्ध असतील. धन्यवाद.